नमस्कार. आपल्या या व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही माझ्या व्हिडिओजना खूप छान रिस्पॉन्स देताय, त्यामुळे तुमचे आभार. आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की हा मॅट्रिमोनी स्कॅम विषयी बोलण्याचा व्हिडिओ आहे. मला माहिती आहे हा स्कॅम खूप जुना आहे. मला खूप रिसेंटली माझी मैत्रीण नम्रता हिनी प्राईम व्हिडिओवरची एक वेब सिरीज बघायला सांगितली, म्हणजे डॉक्युमेंटरी सिरीज आहे ती. wedding.con असं नाव आहे त्या सिरीजचं. तुम्हाला सगळ्यांना जमलं तर ती सिरीज नक्की बघा. आणि ही सिरीज याच विषयावर आहे, त्यामुळे ती सगळी सिरीज मी बघितली जी सत्यकथेवर आधारित आहे, कुठेही स्क्रिप्टेड नाही आहे. त्या सगळ्या बायकांविषयीचे अनेक लेखही मी वाचले आणि या विषयावर मी अभ्यास करायला सुरुवात केली. मला असं वाटलं की एकतर या विषयाकडे जाण्याचा माझा काही संबंध नाही, कारण गेले अनेक वर्ष या विषयाशी माझा काहीच संबंध नाही आहे. पण तरीसुद्धा ही सिरीज बघितल्यानंतर मला असं वाटलं की बाप रे, हा स्कॅम इतक्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि कुठलंही म्हणजे शहर गाव कुठेही पसरलंय ते. हैदराबाद म्हणू नका, केरला म्हणू नका, मुंबई म्हणू नका, पुणे म्हणू नका, नाशिक म्हणू नका, सगळीकडे हा स्कॅम पसरलाय. आणि मग मी असं ठरवलं की त्या निमित्ताने आपण अभ्यास करायला सुरुवात करूया. त्यामुळे मी अनेक केसेस ऑनलाईन वाचल्या, बरेचसे व्हिडिओज बघितले. मी माझ्या ओळखीत काही पोलीस आहेत, तर सायबर क्राईममध्ये कोण आहे त्यांच्याशीही मी बोलले की हे सगळं काय प्रकरण आहे. आणि मला असं वाटलं की आता अभ्यास केल्यानंतर आपण हा व्लॉग नक्की करायला हवा. मॅट्रिमोनी साईट्सवर खूप रेग्युलरली फेक प्रोफाईल्स तयार केले जातात. मला असं वाटतं याविषयी तुमच्यापैकी अनेकांना माहीतही असेल. आणि हा सगळा स्कॅम सुरू झाला होता 2016-17च्या आसपास. मग तो वाढत गेला. तेव्हा म्हणे 100-150 केसेस होत्या, त्या हळूहळू 300 केसेस होत गेल्या. आणि मग आता अगणित केसेस झालेल्या आहेत, लाखो करोडोंनी केसेस झालेल्या आहेत. आणि त्यासुद्धा रिपोर्टेड केसेसचा आकडा आपल्याला जरा तरी कळू शकतो. ज्या स्त्रिया, मुली समाजाला घाबरून, कुटुंब काय म्हणेल, समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, माझं परत लग्न होईल का, अशा अनेक गोष्टी मुलींच्या मनात असतात. हा विचार करून पोलीस कंप्लेंट केली जात नाही. अशा वेळेला मला वाटतं कुटुंबांनी साथ द्यायला हवी आणि पोलिसांपर्यंत ही गोष्ट पोचायला हवी. आणि मी पोलिसांशी बोलले तेव्हा मला असं लक्षात आलं, म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं की मुख्य टार्गेट या पुरुषांचा काय असतो, तर 30+ महिला, मुली, बायका, हा सगळ्यात मोठा टार्गेट आहे. कारण मे बी अनेकांचं लग्न होत नाहीये, उशिरा होतोय म्हणून कुटुंबाकडून प्रेशर असतं, किंवा स्वतःच्या मनात सुद्धा लग्न करायची इच्छा असते, आयुष्यात प्रेम हवं असतं, आपुलकी हवी असते, आपलं माणूस हवं असतं. आणि रिमॅरेजेस हे त्यांचं मेन टार्गेट आहे. म्हणजे थोडक्यात त्या महिला ज्यांना लवकरात लवकर लग्न व्हावं असं वाटतं, या महिला टार्गेट केल्या जातात. आणि त्यात सुद्धा सुशिक्षित, अगदी शिकलेल्या महिला सुद्धा फसतात या फ्रॉड्सना. तर एकतर आपण जेव्हा मॅट्रिमोनी साईट्सवर जातोय तेव्हा आपल्याला फ्रॉड अकाउंट आहे हे खरंच कळत नाही आणि म्हणे त्याच्यावर काहीच होऊ शकलं नाहीये. म्हणजे मॅट्रिमोनी साईट स्वतः त्यावर काहीच करू शकलेल्या नाहीयेत. त्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही की ही फेक प्रोफाईल आहे का ओरिजिनल प्रोफाईल आहे. त्यामुळे मुलं म्हणे आपण श्रीमंत आहोत, NRI आहोत, डॉक्टर, इंजिनियर अशा मोठ्या हुद्द्यांवर असल्याचा आविर्भाव आणतात. किंवा फोन करताना सुद्धा परदेशातून फोन केल्यासारखे फोन्स आजकाल इंटरनेटवरनं बरेचसे नंबर्स मिळतात म्हणे, त्यामुळे असे खोटे फोन केले जातात. तर मुलींनी एकतर लक्ष द्यायचंय, ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे की वेगवेगळे फोन्स वापरले जात आहेत का, थोडंसं खरं पडताळण्यासाठी समोरची व्यक्ती परफेक्ट बोलतेय का, खरं बोलतेय का, हे आपल्यालाच चेक करावं लागेल. थोडंसं आपल्याला जागं राहावं लागेल. तरी सुद्धा ही फसवतातच म्हणे मुलं, कारण फ्रॉड्स काय असेच होतात ना. पण तरी सुद्धा मी प्रयत्न असा करते की जितकं आपण अलर्ट राहू तितका आपण प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर ही मुलं घाई करतात.
म्हणजे ओळख झाली, पहिली भेट झाली, त्याच्यातच त्यांना एंगेजमेंट, लग्न पटकन करायचं असतं, जेणेकरून तुम्ही प्रेमात पडाल, जास्ती जवळ याल त्या व्यक्तीच्या, आणि मग ती व्यक्ती फोनवर भलत्याच ऑफिसमध्ये बोलताना की कसा मला प्रॉब्लेम झालाय, अशा अनेक गोष्टी तुम्हाला अशा पद्धतीने दर्शवतात की तुम्हाला ते खरं वाटतं, आणि एक मिनिट मी मदत करते, माझ्याकडे पैसा आहे असं म्हणून या बायका मदत करतात पैशांची. आणि लाखोंनी करोडोंनी मुलींनी पैसा दिलेला आहे, आणि ही मुलं नंतर गायब झालेली आहेत. तर पैसे मागितले की एक रेड अलर्ट हवा, आपण जागच व्हायला हवं की पैसे मागितलेत. त्याच्यानंतर म्हणे ही माणसं सोशल मीडियावर नसतात, आणि दाखवताना असं दाखवतात की नाही मला तर ते काही आवडत नाही, इन्स्टा, FB, यूट्यूब वगैरे, पण त्यांचे कुठेही प्रोफाईल्स नसतात. त्यामुळे हेही आपण चेक करताना ही गोष्ट चेक करू शकतो. त्यामुळे अशा या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर कोणीही त्यांच्या कुटुंबाकडनं म्हणा किंवा त्या मुलांनी म्हणा कशाही प्रकारची घाई केली तरी सुद्धा आपण अलर्ट राहायचंय, खूप पटकन डिसिजन घ्यायचा नाहीये. आणि काही वेळा म्हणे मुली आपला पण डिसिजन घेतात आणि कुटुंबाला सांगत नाहीत, तर पोलिसांचं असंही म्हणणं आहे की असं करू नका, कुटुंबाला सगळ्या गोष्टी सांगत जा. याचं कारण आपण समजा प्रेमात पडलो तर आपल्याला कळत नाही की समोरची व्यक्ती खरी आहे का खोटी आहे, कारण आपण प्रेमात असतो, पण कुटुंबाला आपण सांगितलेलं असतं तर कदाचित त्यांची सतसत विवेक बुद्धी जास्ती जागी असेल, तर फ्रॉड असेल तर पटकन कळू शकेल. त्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबाला सांगायचंय. या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मुलींनी, बायकांनी लक्षात ठेवायला हव्यात. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले प्रायव्हेट व्हिडिओज कधीही शेअर करायचे नाहीत, कारण हा ब्लॅकमेलिंगचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. त्यामुळे मुलींनी प्रायव्हेट व्हिडिओज, फोटोज कुठल्याही परिस्थितीत शेअर करायचे नाहीत. हा मोठा रेड मार्क आहे, हे मनात बिंबवून ठेवा. तर अशा या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मी असं म्हणेन की wedding.com ही सिरीज खरंच बघा. त्यातल्या ज्या मुली, महिला आहेत त्यांच्या खऱ्या केसेस आपल्याला ऐकायला मिळतात, आणि काय काय कसं कसं घडलंय. त्यांच्यातली एकच मुलगी आहे जी खूप इमोशनल आहे, पण तरी सुद्धा ती इथून जागी आहे. तिला सतत शंका येते, आणि मग शेवटी तिला शंका आल्यामुळे तिने एंगेजमेंटही केली, कारण ती घाईघाई केली होती. एंगेजमेंट केली तरी सुद्धा तिला शंका आली, मग तिने परत एकदा मॅट्रिमोनी साईट चेक केली, तर तो मुलगा अजूनही मॅट्रिमोनी साईटवर होता, तो दुसऱ्या मुलींशी बोलत होता. अशी एक केस आहे, पण ती मुलगी किमान वाचली, कारण तिच्या लवकर लक्षात आलं. त्याच्यानंतर एक केस आहे, जी बाई जिनी लाखोंनी पैसे त्या माणसाला दिले, तिचं रिमॅरेज होतं, पण लाखोंनी पैसे दिल्यानंतर सुद्धा ती कुठल्या तरी एका पॉइंटला जागी झाली. तिची मुलगी तिच्या बरोबर होती, जी तरुण मुलगी होती, आणि त्या दोघींनी मिळून पोलिसांना सांगितलं, केस केली, आणि गपचूप पोलिसांना सांगून गपचूप असा ट्रॅप रचला आणि त्या पुरुषाला पकडलं, आणि आज तो तुरुंगात आहे. पण तुम्ही खरंच ही सिरीज बघितली तर तुम्हाला कळेल किती विविध केसेस आहेत. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ अशा मुलींपर्यंत, महिलांपर्यंत पोचायला हवा, कदाचित पुरुषांपर्यंत सुद्धा, कारण अनेक स्त्रियाही अशा आहेत ज्या फ्रॉड करतायत. त्यामुळे बेसिकलीच हा फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणावर झालाय. तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा अशी माझी कळकळीची इच्छा आहे. आणि ज्यांना या स्कॅम विषयी मी आता सांगितलं त्याच्यापेक्षाही जास्त माहिती असेल तर त्यांनी प्लीज कमेंट्समध्ये कळवा, कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या कमेंट्सवरून सुद्धा आपणही गप्पा मारतो आणि अनेक प्रेक्षकांना वेगवेगळ्या गोष्टी कळतात. तर तुम्हाला काही एक्स्ट्रा माहिती असेल तर निश्चित कमेंट करा, आणि हा व्हिडिओ सगळ्या मुलींपर्यंत, बायकांपर्यंत नक्की पोचवा. धन्यवाद.